मुळा नदीतील सोडलेल्या पाण्याने कोरेगाव पार्कमधील इमारतींना धोका पोहोचलेला आहे। मी आता कोरेगाव परिसरामध्ये आहे। पॉप्युलर ही सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या भिंती ज्या आहेत त्या पूर्णतः पडलेल्या आहेत आणि या दोन बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात। या दोनही बिल्डिंग मधल्या रहिवाशांना खाली करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पालिकेने दिलेल्या आहेत आणि त्याही पूर्ण भिंत पडल्यानंतर या सूचना त्यांना मिळालेल्या आहेत, नोटीस मिळालेल्या आहेत। आपल्याबरोबर स्थानिक आहेत, आपण बातचीत करणार। बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था आहे महानगरपालिकेची। या नोटिसा सर्व झाल्यानंतर दिल्या, वरून सुंदर सुंदर आतून गाणगाण असं महापालिकेचं काम आहे। मणे महानगरपालिकेने 5,000 करोड रुपये खर्च करून हा रिव्हर ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट केला। मान्य आहे, तुम्ही पुण्याचा खूप चांगला विचार करता, पण एन्व्हायरमेंट आज या लागून ज्या बिल्डिंग आहे त्या इमारतीच्या खालचं सॉइल सगळं वाहून जातंय। आज पडायला आले, तुम्ही पाहिले, मी त्याचा तुम्हाला व्हिडिओही टाकला की कसं कंपाऊंड पडले आणि गेल्या कित्येक वर्ष खचत चाललेलं असताना पाण्याचा जेव्हा विसर्ग सोडला गेला तर पहिलं ते पाणी नदीत जायचं, पण यांच्या या प्रोजेक्टमुळे यांनी काही विचार केला नाही। पाणी या साईडने विसर्ग सगळा आला आणि पूर्ण माती वाहून नेली। आज आपण जिथे उभे आहे त्याच्या खाली ही पण होलो प्लेस आहे, हे कधीही ढासळू शकतं। आज आपण जिथे उभे आहोत या लोकांना एका कपड्यावर घर सोडायला लागलंय। तुम्ही घर सोडलंय, किती लोक तुम्ही सगळे सोसायटीतून बाहेर आणि काय अवस्था? 300 लोक असेल, 250-300, आणि कारण सगळ्यांचं लहान बाल आहे, सगळे आहे, फुल फॅमिलीज आहे आणि इव्हन ट्युशन देणारे मॅडम आहे तिकडे, ती चेअरमॅन आहे। काय परिस्थिती आता? आता आमची परिस्थिती त्यांच्यामुळे झालेल्या, त्यांना म्हणा आमच्या करून द्या। आम्ही त्यांना बोलायला तर म्हणतो गप बसा, का गप बसा, आम्ही ओरडतो म्हणतो ओरडू नको त्या साहेबाला म्हटलं तो, त्यांच्यामुळे झालेला सगळा। आजपर्यंत कधी पाली आलेली आहे, आम्हाला भीक मागायला लागतो त्यांच्या। जवळजवळ 600-700 कुटुंबाचा प्रश्न इथं ऐरणीवर आलेला आहे। या नागरिकांना शासनाने रस्त्यावरती काढले, एका कपड्याने यांना रस्त्यावरती काढलेले। यांचं सांभाळ कोण करणार? यांना अन्न पाणी कोण देणार? हे शासनाची जबाबदारी आहे। शासनाने फक्त यांना नोटिसा दिलेल्या आहेत, बाकी काहीच केलेलं नाहीये। ह्याच्या बाजूला एक वस्ती आहे, वस्तीच्या बाजूला 2 सोसायटी आहेत, त्यांच्याही भिंती सेम कंडिशनला आहेत। आज या सोसायटीची भिंत पडली, उद्या जर त्या सोसायटीच्या भिंती पडल्या किंवा ती सोसायटी खाली आली, ही जी वस्ती बाजूला आहे ती वस्ती खाली आली, तर ह्या जबाबदार कोण है? अभी ये जो रिवर ब्यूटिफिकेशन का काम हुआ है उसके से पानी यहाँ तक तो नहीं आ रहा था, लेकिन जब आगे उन लोग ने खींचा तो पानी यू टर्न मार के अंदर घुसने लगा। उसके वजह से जो नीचे का ज़मीन है वो खोखला होने लगा और वो अल्टीमेटली पूरा वॉल ही गिर गया। पहले थोड़ा सा पार्ट गिरा था, बाद में पूरा गिर गया। या बिल्डिंगला धोका जो आहे तो पोहोचलेला आहे आणि या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते सध्या भीतीच्या वातावरणात आहेत। तुम्ही सगळे काय परिस्थिती झाली? एकदम वाईट परिस्थिती, बोलूच नका, वाईट परिस्थिती, एकदम वाईटच परिस्थिती तुम्ही विचारता। आता आमचे हाल काय ते विचारा की एकदम थर्ड क्लास केले ते हाल कोणी केले? हे बघा ना तुमची स्मार्ट सिटी बघा, इथं किती सुंदर दिसते स्मार्ट सिटी तुमची, आणि आमचं नुकसान केलंय स्मार्ट सिटीने। वॉकिंग प्लाझा झालंय, आता आम्हाला वॉकरीच जायला लागला। आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणचे हे नागरिक आहेत, यांची ही संतप्त प्रतिक्रिया आहे। आणि जर आपण पाहिलं तर आपण ही भिंत कधीही पडू शकते किंवा याचा धोका जो आहे तो या सोसायट्यांना पोहोचू शकतो। या ठिकाणचे काही माहिती जी आहे ती निलेश निकम यांनी मागवलेली होती आणि याच्या सूचना ज्या आहेत त्या 2023 पासून देत आहेत। त्यांच्याकडे हे सर्व कागदपत्र आहेत, सगळे पुरावे आहेत, त्याचा धोका काय होणार आहे तुम्ही हे सगळं दिलेलं होतं आणि तो धोका जो आहे तो आता 1 वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळतो। नाही, यात काय विषय झाला होता, 1 वर्षाने आम्ही सातत्याने मागील 6 महिन्यापासून याचा पाठपुरावा करत आहे की याबाबत जो ठेकेदार जो विकासक काम करतोय हा अतिशय चुकीच्या पद्धतीने काम करतोय। आजूबाजूची जमीन ढिसाळ करून या सोसायट्यांना त्याचा पुराचा फटका बसून या सोसायट्या खाली येऊ शकतात याबाबतची कल्पना आम्ही बोनाला प्रकल्प अधिकारी पुणे महानगरपालिकेचे बोनाला यांना दिली होती व यात त्या बोनालांनी संदेश शिर्के म्हणून अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांना पाठवून पाहणी करायचा प्रयत्न केला होता, पण अधिकाऱ्यांनी फक्त ठेकेदारांकडून पैसे खाऊन शांत बसले, कारवाई केली नाही। त्याबाबतचे आम्ही पूर्णपणे पाठपुरावा करून आम्ही यांना याच्याबाबतची कल्पना दिली होती। पण आता काय करणं अपेक्षित? आता करणं असं अपेक्षित आहे की बाबा यांनी जे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्वरित थांबावं, NGDच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्याचं पालन करावं आणि पालन करत असताना पुणे महानगरपालिकेच्या बोनाला साहेबांचा इगो बाजूला ठेवून ह्या टेक्निकली ज्या यांनी ज्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत त्या टेक्निकली बरोबर कराव्यात। नक्की ज्या टेक्निकली गोष्टी आहेत त्या बरोबर कराव्यात अशी मागणी आता या स्थानिकांची होती आहे।
कॅमेरामन सुमित भोसलेसह सागरावर, साम TV, पुणे, कोरेगाव पार्क. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.